पर्सनल ब्रँड आता आलंय का तर नाही. हम्म, हम्म. 200-300 वर्षापासून पर्सनल ब्रँडच चालत आले. कसं? 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराज होते. हम्म, स्वराज्य हे त्यांचा हम्म, हम्म. म्हणजे अट्टहास होता किंवा त्यांनी निर्माण केलेलं एक जग होतं. हम्म. बरोबर. पण पर्सनल ब्रँड कोण होतं? महाराज. शिवाजी महाराज. हम्म, त्यानंतर जर थोडंसं आपण आपल्या काळामध्ये यायला लागलो म्हणजे हम्म. इंग्रजांच्या काळाच्या वेळी जर आलो तर त्यावेळी कोण होतं? टाटा. जमशेदजी टाटा. Yes. टाटांना कोणी ओळखलं तर लोकांनी ओळखलं नावावरनं. बरोबर. म्हणजे त्यांनी जमशेदपूर ठिकाणी स्टीलची फॅक्टरी Steel टाकली. factory टाकली. हम्म. त्यावेळी त्या माणसाचं नाव झालं ना, बरोबर. जमशेदजी टाटांनी टाकले. त्यांच्यामुळे ओळखायला लागलं. त्यांनी कुठंतरी ते न्यूजमध्ये आणलं, पेपरमध्ये हम्म. आणलं, दाखवलं. हम्म. तिथल्या पत्रकारांनी ते कव्हर केलं म्हणून त्या माणसाबद्दल समजलं. बरोबर. तिथं काम करणाऱ्या लोकांबद्दल समजलं का? हम्म. फक्त कोणी माणसाबद्दल कोणी सपोर्ट केला ते समजलं का जास्त? हम्म. जमशेदजी टाटा, बरोबर. त्यानंतर JRD टाटा, बरोबर. त्यानंतर रतन टाटा. रतन टाटा. आता ह्या सगळ्या माणसांनी काय केलं? स्वतः काही ना काही कार्य करत राहिले. हम्म. त्याबद्दल लोकांनी त्यांच्याबद्दल सांगितलं हम्म. आणि ते पसरत गेलं म्हणून बरोबर. त्यांचा ब्रँड ग्रो होत गेला. राईट. आता उलट झालंय फक्त हम्म. की आपल्याला आपल्याबद्दल सांगायचंय. हम्म. पर्सनल ब्रँड हा आधीपासून बनत आलाय हम्म. आणि पर्सनल ब्रँडवरच सगळ्यात मोठे बिझनेस झालेले आहेत. हम्म. इलॉन मस्क पण पर्सनल ब्रँडच्या बेसिसवरच मोठे बिझनेस करतोय. बरोबर. स्पेसमध्ये जाण्याची हिंमत त्याला इलॉन मस्क या नावामुळे येते. बरोबर.